एक लहानशी भुकेली मांजर आपल्या पिल्लांसाठी काहीतरी खायला मिळावं म्हणून रस्त्यावर भीक मागत बसलेली असते. अनेक लोक येतात जातात, पण कोणीच तिला काही देत नाही. ती हताश होते, डोळ्यांत पाणी येतं आणि चालत चालत रस्त्याच्या कडेला जाते. तेवढ्यात एक गाडी वेगात येते आणि तिच्यावर चिखल उडवते. विजलेली थरथरत ती थोडं पुढे जाते तर एक बेकरी दिसते. भूक तिच्या पोटात दुखत असते. ती हळूच बेकरीत डोकावते आणि अचानक एक स्वप्न पडतं. ती बेकरीतून पाव उचलते आणि मागून बेकरीवाला बेलन घेऊन ओरडत धावत येतो. तेवढ्यात ती दचकून जागी होते, पण तिला एका कोपऱ्यात खरंच एक तुकडा पाव सापडतो. ती तो उचलते आणि आनंदाने आपल्या पिल्लांसोबत वाटून खाते. कारण आई कोणत्याही रूपात असो तिचं मन एकसारखंच असतं. तात्पर्य, आई कोणत्याही रूपात असो, माणूस, प्राणी किंवा पक्षी, तिचं मन आपल्या लेकरांसाठी एकसारखंच असतं. उपाशीपोटी, दुःख खात, संकटात सुद्धा ती फक्त आपल्या मुलांचा विचार करत असते. तिचं प्रेम निस्वार्थ आणि त्यागमय असतं.